दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव मंडळातर्फे आज भैरवनाथ मंदिर केडगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कोणताही डामडौल आणि अनावश्यक खर्च टाळून सामाजिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमावर भर देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडले। केडगाव मंडळ अध्यक्ष भरत ठुबे यांच्या वतीने आयोजित या शिबिरात कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त फ्लेक्स बोर्ड किंवा इतर दिखाऊ खर्च टाळून तोच निधी समाजोपयोगी कार्यक्रमावर खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। यानुसार केडगावातील कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करत एक चांगला आदर्श निर्माण केला। या शिबिरात अनेक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली असल्याची भावना बोलून दाखवली। आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त आज केडगाव मंडळच्या वतीने महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। जनकल्याण रक्तपेढी या संस्थेने रक्तदानाचं कार्यक्रम हाती घेतला आहे आणि केडगावच्या संपूर्ण ग्रामस्थांनी आज उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। रक्तदान करण्यासाठी सकाळपासूनच लोक येत आहेत। या मागचा उद्देश एकच आहे की जे गोरगरीब किंवा ज्या लोकांना रक्ताची आवश्यकता असते त्यांना ते रक्त वेळेवर पोहोचलं गेलं पाहिजे, त्याची कमतरता भरून निघली पाहिजे, हा आमचा मानस आहे। आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमच्या केडगाव मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। तरी बऱ्याचशा रक्तदात्यांनी या ठिकाणी येऊन भरभरून रक्तदान केले आहे। मी या स्तुत्य उपक्रमाबद्दल केडगाव मंडळ चे मनापासून धन्यवाद मानतो। धन्यवाद। आज 22 तारखेला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या नगर शहरात 4ही मंडळामध्ये रक्तदान शिबिराचे नियोजन केलेले आहे। तरी आमच्या केडगाव मंडळातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकारी यांनी आज सकाळपासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रक्तदानाला दिलेला आहे आणि बऱ्याच प्रमाणात रक्तदान आतापर्यंत झालेलं आहे आणि दिवसभरात अजूनही काही रक्तदाते येऊन रक्तदान करण्याची अपेक्षा आहे। जास्तीत जास्त रक्तदान करून घेण्याचा आमचा संकल्प आहे आणि या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री साहेब यांना वाढदिवसाच्या सर्व मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो। धन्यवाद। करू सुरू। आपल्या महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांनी या वाढदिवसाच्या निमित्त जो अनाठायी होर्डिंग असतील, बॅनर असतील किंवा विविध गोष्टींवर जो अनाठायी खर्च होतो, ज्या खर्चाला कोणतंही मूल्य नसतं, तो खर्च सर्व वाचून आपण आपल्या महाराष्ट्राला, आपल्या महाराष्ट्रातील जनतेला, सर्वसामान्य माणसांना काय देऊ शकतो याचा विचार करून आपल्याला आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा जो पंधरवडा आयोजित करून दिलाय, सेवा पंधरवडा, याच्यात आम्ही आज आमच्या केडगाव मंडळच्या वतीनं, आमच्या शहर जिल्हाध्यक्षांच्या वतीनं हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम केडगाव वेस येथे ठेवला। सकाळी 9 वाजता हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम सुरू झाला। आता 11 वाजता
आमच्या केडगाव ग्रामस्थांनी एक मोठा भरभरून प्रतिसाद या रक्तदान शिबिराला दिला आणि आता एक 35-40 रक्त बॅगा संकलित केल्या गेल्या आहेत। त्याचप्रमाणे आम्ही दुपारी गोशाळेत गोमातेस आज योगायोग म्हणावं लागेल की आज गोमाता दिन आहे। त्या निमित्त आम्ही फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेत गोमातांना चारा वाटप करणार आहेत। त्यासोबतच पुढील आठवडाभरात शालेय साहित्य असेल, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य असेल, गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप असेल, असे विविध आणि अनेक उपक्रम आम्ही आमच्या केडगाव मंडल थ्रू हे सर्व आयोजित करणार आहे। आमच्या सर्व केडगाव मंडलच्या वतीने आमच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना व आमच्या नेत्यांना या निमित्त वाढदिवसाच्या कोटी कोटी अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज अहिल्यानगर महानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व मंडलात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय आणि मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्याचं सुसंस्कृत नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आव्हान केलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना की त्यांचा जो वाढदिवस आहे तो मोठे होर्डिंग फ्लेक्स न लावता सेवा सप्ताह म्हणून आयोजित करावा, साजरा करावा आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आमच्या महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने आज असं ठरवलं की आपण सगळ्या मंडलात रक्तदान शिबिर घेऊयात। कालपर्यंत 1200 मंडलात आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजनाचं नियोजन केलं आणि त्याप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही एक विश्वविक्रम करत आहोत। मला खात्री आहे की हा एक प्रकारचा विक्रम होणार आहे आणि या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, लाडक्या बहिणीचे देवाभाऊ यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी या राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्रदादा चव्हाण यांनी जी अभिनव संकल्पना सुचवली ती सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी उचलून धरली। त्याच योगाने आज केडगाव मंडलाच्या वतीने आमचे केडगाव मंडलाचे अध्यक्ष माननीय भरतजी ठुबे, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते धनंजय जामगावकर, साहेबराव विदाते, शरद भाऊ ठुबे, सुजय मोहिते या सगळ्या मंडळींनी इथे या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। त्यालाही केडगाव मंडलातल्या सर्व नागरिकांनी, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे। त्याचबरोबर आज दुपारी 2 वाजता आमच्या भारतीय जनता पार्टी अहिल्यानगरच्या वतीने आम्ही विळद घाट येथे केंद्र सरकारचे अपंग कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून जे अपंग आणि मूकबधीर, कर्णबधीर जी मंडळी आहेत त्यांना साहित्याचं वाटप आम्ही करणार आहोत। त्याचप्रमाणे गोशाळांना चाऱ्याचं वाटप, त्याचबरोबर संध्याकाळी गोमाता पूजनाचे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर शहराच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेत। या सगळ्या कार्यक्रमांना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असंही मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो। आणि परत एकदा भारतीय जनता पार्टी केडगाव मंडलाच्या वतीने केडगाव मंडलाचे अध्यक्ष भरतजी ठुबे यांनी या ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे केडगावचे आमचे नेते जालिंदर कोतकर हेही उपस्थित आहेत, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। त्या सगळ्यांचंही मी शहर जिल्ह्याच्या वतीने शहर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून परत एकदा धन्यवाद देतो, आभार मानतो आणि देवेंद्र फडणवीस यांना निरोगी आणि शतायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी जिल्हा अध्यक्ष अनिल मोहिते, केडगाव मंडळ अध्यक्ष भरत ठुबे, ज्येष्ठ नेते धनंजय जामगावकर, पंकज जागीरदार, साहेबराव विदाते, युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत निंबाळकर, माजी मंडळ अध्यक्ष शरद ठुबे, प्रशांत कोतकर, युवा मोर्चा अध्यक्ष सुजय मोहिते, अजित शंकर कोतकर, शुभम लोंढे, सुनील तांदळे, राजू गुजर, अजित सुभाष कोतकर, संतोष डोंगरे यासह केडगाव ग्रामस्थ, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007।